करते. नमस्कार आदरणीय प्रमुख पाहुणे आणि प्रशिक्षक आणि माझे सर्व मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्या समोर माझा आदर्श या विषयावर बोलणार आहे. माझा आदर्श म्हणजेच माझी आई आहे. कारण आपली आई आपल्यावर किती माया करते, खाऊ पिऊ घालते, पोटाशी घेते, किती छान असते आपली आई. माझा आदर्श माझी आई आहे. कारण माझी आई निरूपण आहे. ती मंदिरात जाऊन वेगवेगळी स्तोत्र शिकवते, जसं की रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम अशा प्रकारे ती काही काही स्तोत्र शिकवते. आणि माझी आई लेखिका आहे. तिने 20 पुस्तकं लिहिली आहेत आणि त्याच्यामधली एक इंग्रजी माझ्या खिशात. तिने ही पुस्तकं 1-1.5 लाख मुलांना फ्रीमध्ये वाटलेली आहेत. आणि माझा आदर्श माझी आई आहे. कारण तिने वृद्धाश्रमात जाऊन आजी आजोबांना मदत केलेली आहे. आणि म्हणून मला तिच्यासारखं व्हायचं आहे. आणि म्हणून माझ्या आईने ठाणा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तिचं नाव प्रज्ञा पंडित. आणि माझ्या आईने ठाणा कॉलेजमध्ये जाऊन इकॉनॉमिक्स शिकवलं आहे. म्हणून मला माझ्या आईसारखं टीचर व्हायचं आहे. आणि माझी आई सोडून पण बाकीचे पण माझे आदर्श आहेत. तसं माझी आजी पण माझी आदर्श आहे. कारण ती एकटी राहते घरी आणि 80 वर्षाची आहे. म्हणून मी तिच्याकडून शिकते कसं एकटं घरी राहायचं आणि कसं स्ट्रॉंग राहायचं. आणि माझा आदर्श म्हणजे बाबा पण आहेत. कारण ते मंदिरात जाऊन पूजा सांगतात. ते गुरुजी आहेत आणि डिजिटल मार्केटर पण आहेत. आणि माझा आदर्श माझे डान्सचे टीचर पण आहेत. त्यांचं नाव जुही मॅडम. त्यांनी पण माझा आदर्श आहे. कारण त्यांनी मला वेगवेगळ्या गाण्यावर वेगवेगळे डान्स शिकवलेत. आणि माझा आदर्श माझे नाटकाचे पण सर आहेत. त्यांचं नाव राजेश राणे. ते पण मला नाटक शिकवतात. कसं 2 पायावर नीट उभं राहणं आणि कसं 2 पायावर नीट उभं राहणं, राज्यनाट्य कसं करायचं ते शिकवतात. आणि माझा आदर्श माझे ट्युशनचे टीचर पण आहेत. कारण ते मला खूप समजून अभ्यास शिकवतात. म्हणून मला त्यांच्यासारखं टीचर व्हायचे. आणि माझा आदर्श म्हणजे शाळेतले पण शिक्षक आहेत. कारण ते मला गोष्टी शिकवतात, कविता शिकवतात. म्हणून ते पण माझे आदर्श आहेत. आणि माझा आदर्श म्हणजे माझे शाळेतले पिऊन काका आणि मावशी. ते पण माझे आदर्श आहेत. त्यांनी मला शिकवले कसं स्वच्छता ठेवायची. म्हणून मी त्यांच्याकडून शिकली कसं कसं घर स्वच्छ ठेवायचं. म्हणून मी त्यांच्याकडून शिकली. आणि माझा आदर्श म्हणजे माझी व्हॅनवाली काकी पण आहे. ती रोज सकाळी 3 वाजता उठते, रेडी होते आणि सगळ्या मुलांना पिकअप करून आम्हाला शाळेत सोडते, शाळेतून आणते. आणि मग बाकीच्या मुलांना पण सोडून आणते. आणि सगळ्यात पहिली गोष्ट इकडे बसलेले आयोजक ते पण माझे आदर्श आहेत. सर मॅडम ते पण माझे आदर्श आहेत. कारण ते आम्हाला स्टेजवर येऊन बोलायला देतात. म्हणून ते पण माझे आदर्श आहेत. आता धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.